डोंबिवलीमधून एका घरातून चोरी करून 40 तोळा सोनं पळवून नेल्याची बातमी समोर येते। डोंबिवलीतील देसलेपाडा परिसरातून ही घटना समोर येते। आरपी रेसिडेन्शियल मधील या घरामध्ये घरफोडीची धक्कादायक घटना समोर येते। लग्नासाठी कुटुंब गावी गेलं असताना ही चोरी झाली आहे। या चोरट्यांनी घरात घुसून घरफोडी केली आहे आणि जवळपास 40 तोळा सोन्याचे दागिने आणि 50,000ची रोकड यावेळी लंपास केली आहे। माहितीनुसार घरमालक उत्तर प्रदेशातील लग्न समारंभासाठी कुटुंबासोबत बाहेर गेले होते आणि घर बंद असताना त्यांनी त्यांची चावी सुरक्षित व्यक्तीकडे दिली होती आणि पेस्ट कंट्रोलसाठी कामही त्यांचं बाकी होतं, त्यामुळे त्यांनी चावी दिली होती। मात्र 15 तारखेला जेव्हा पाण्याचा फिल्टर दुरुस्त करत असताना स्थानिक रहिवासी या घरामध्ये गेले, त्यावेळी घराचं सेफ्टी डोअर उघडं असल्याचं त्यांनी पाहिलं आणि कडी देखील तुटलेली त्यांनी पाहिली आणि आतमध्ये गेल्यानंतर या लोकांना कपाट उघडी, लॉकर तुटलेलं आणि घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये पडलेलं दिसलं। त्यानंतर त्यांना समजलं की या घरामध्ये घरफोडी झाली आहे आणि घरातले सगळे दागिने देखील लंपास करून नेलेले पाहायला मिळालं। त्यानंतर हा घरफोडीचा प्रकार समोर आला। ही घटना त्यानंतर समोर आली। त्यानंतर लगेचच घरफोडीचा गुन्हा देखील दाखल केलाय, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलीस आता सध्या सीसीटीव्हीचा तपास करत आहे, सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत आहेत। दरम्यान त्यानंतर या संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून चालू आहे। या प्रकारामुळे आता परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा जर काही कामानिमित्त घराबाहेर जात असाल तर घराला पूर्णपणे सेफ्टी डोअर, घराच्या संपूर्ण महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सेफ ठेवणं गरजेचं आहे। लॉक व्यवस्थित लागलेत की नाही हे सगळं तपासून जाणं गरजेचं आहे। या घडलेल्या घटनेनंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय।